तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थेट घरातून चालू केला आहे. त्याचं कारण असं आहे, आज काल रात्री 3 वाजता तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता वाजले 11. सगळं झालं, आंघोळ फ्रेश वगैरे घेतली, तर नाश्ता वगैरे आणला. तर नाश्ता वगैरे करून जायचं केस कापायला. जायचं. परत दादानी पण बोलवलं, काय काम आहे वाटलं, ते पण जायचं ऋतिकच्या घरी. तर मग आज आणि आज भजन आपल्या इकडंच आहे, काय लांब नाही, दादरलाच आहे, आगार बाजारलाच आहे. तर त्याच्यामुळं काय लवकर निघायची काय घाई वगैरे काय करायची काही जरूरतच नाही. आरामशीर निघणार आज मी घरी परत येणार. आज जाणार, सगळं सेटअप वगैरे दादासोबत करणार, घरी येऊन फ्रेश होऊन मग जाणार. आज काय लांब नाही, तर काय एवढं टेन्शन घ्यायची गरजच नाही. भेटू आता, नाश्ता वगैरे करतो, मग नंतर भेटू. या सगळ्यांनी नाश्ता करायला आलं. सगळं आता नाश्ता वगैरे दिला. फर्स्ट प्रायोरिटी पहिले तर आरमता लागतं. कोण कोण खाताना असं बघायला आवडतं, सगळं कोणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. वगैरे नाश्ता करतो, भेटतो तुम्हाला नंतर. तर आपला भाऊ दीर्घ काळानंतर भेटला आपल्याला. त्याचा कसा गुळेचा हात फ्रॅक्चर झाला, त्यामुळे आज आलाय भरपूर दिवसानंतर. तिथं माहिती आहे मला, पण त्याचा मित्र आहे ना शेवटी. त्याला बोल, मलेरिया झालेला, डेंग्यू झालेला. डेंग्यू झालता काय? हा, डेंग्यू. तू एवढे दिवस का नाही आला? तर मग सांग ना, आम्हाला पण कळू दे ना. मीरा रोडच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. हो. त्याच्यानंतर झालं काय झालेलं तुम्हाला आज आपण बघा ही साईड आहे नाही, डेंग्यू झाला रे. मच्छर आमचं कसं रात्रीचा बस नाही, आम्ही रात्रीचा बसत दिसत असतो ना बघा, टाकी जाऊ दिसलाय का तुम्हाला? तिथं आम्ही बसतो, त्याला रात्रीचा बसून ना मच्छर चावतो. आमची पार्किंग आहे, आमची पार्किंग गाडी लागली ते 1 2 3 4 5 6 7. एवढ्या गाड्या नाहीत आमच्या, बघा या 3च आहेत फक्त, बाकी काय नाही. उगाच काय नको उगाच सांगायला काय. आणि हे बघा, हे एलियन इथे काय कर, तुझं नाव सांग परी. इथे अरे नाव तर सांग. हा पोरगा तुम्हाला कुठं दिसत नाही, ह्याला पकडून मारा. मला 2 वाजता बोलला ना, आता वाजलेत 4. याला किती समजवत आता सांगा. भजनाला जायचं काय, याला काय कळतच नाही. याला समजावून थकलोय. ह्याचा आहे ना, ह्याचं दुकान कुठे आहे तुझा? लँडमार्क सांग, लँडमार्क सांग. झाला तर सगळं केसरीचा कापून. मम्मीला सोडायला जायचं. मम्मीला सोडून मग साऊंड लावणार, मग घरी येणार, फ्रेश व्हायचं. फ्रेश होऊन मग परत डायरेक्ट भजनालाच, तेव्हाच भेटतो. तर जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की भावाचा हात फ्रॅक्चर झाला, तर तो मला वाटलं तमन त्याच्यासोबत आहे, पण तमनला पण बरं नव्हतं, त्यामुळे तो ॲडमिट होता. तर भाव आता आपल्याला सोडायला येतोय. आता लंगड्या हाताने गाडी चालवणार आहे. तो गाडी चालवतोय. इच्छा आहे का? माझी इच्छा तर आहे. नको नको मला भजनाला जायचंय. बट भाव येतात आपले, 5 मिनिटात येऊ. सोमू येतोय, गुळे मोरे से हाय ब्रो. पोटे हाय कर. इकडे हाय इकडे हँगिंग गार्डनला काय गेलता? हा इथे लवकर, इथे तुला बघितला मी तिथे. क्लिप बघितली तुझी मी, टेन्शन नको घेऊ. मी टाकत नाही ह्याच्यात म्हणून. हँगिंग गार्डनला काय घेता ते सांग. होता ना बघितला. तर चला आता जातो. गुळे बाय कर, पोटे बाय कर. प्लॅन मध्ये चेंज झालाय. करण मोरे आलाय मला सोडायला. ते दोघं गेले काहीतरी कारण असतं, पण आता करण आलाय सोडायला. करण बघा कोण आलाय, बोल सनी जाधव. ज्यांना कळालं आता, बट जाऊ द्या. चला चाललोय आता. मोरे गाडी चालवतोय. नेहमीप्रमाणे दादा
आणि ऋतिक पहिले पोचलेले असतात. ऋतिक बघा आज कसा आलाय. घरी जाणार ना आज, इकडनं जवळ आहे ना. काय बाहेर नाही जायचं, फक्त ते कार नाहीत बाहेर जायचं. इकडनं घरी जातो आणि बिल्डिंग खाली बसतो, बाकी काहीच करत नाही. बघेल नक्कीच. आता त्याला फूट पण कळत नाही म्हणून तो असा करतो. आलं सामान उतरवतं नेहमीप्रमाणे सारखं ऋतिक असतो. ॲक्टिंग शुभमच्या भाषेत बोललो तर ॲक्टिंग. लवकर मॉनिटर दे म्हणजे. तर तो मम्मीला आई बोलतो. मम्मी बोलते की मी तुमच्या वयाचे, तर तिला आई बोलू नको. तर असा मम्मीचा प्रश्न आहे. तर मम्मीला बोललो की दादा सगळ्यांनाच आई बोलतो. असा प्रश्न आहे. पण साईडच्या मध्ये पहिल्यापासून एक ठरलेलं आहे, कुठलाही मुलगा लहान असो तर मोठा असो तर त्याच्यावर अजून मोठा असो, पण त्याच्या आईला आईच बोललं जाते. मम्मी बोलते दादाला सांग मी त्याच्याच वयाचे, तो आई कसा बोलतो मला कसं वाटतं. रूल आहे, त्याच्यामुळे आम्ही आईच म्हणून सगळेजण म्हणणार सगळ्यांना. नुसतं जेव म्हणा नागेशजी, बाकी काहीच नको. निलेश आता बस झालं, संपला वाद सगळा. बुवा आरामात जेवा, तुम्हाला काय नाही. हो बुवा ए वल्लभ काय कर. ए वल्लभ हाय कर ना, हाय कर. काय झालंय काय वड म्हणा. हाकी काय हाकी वड म्हणा. काय यार ब्लॉग चालू शिवाय देतो तुला. पोलीस काका आले त्याच्यामुळे सगळं संपलं. आता मागं चालू आहे बॅटिंगचं बघा. त्यावरनं तुम्हाला समजलं असेल बघा. हा कॅमेरामध्ये आलाय. मग तुला काय बोलायचं आजच्या बदनाबद्दल. तू नव्हताच बसणार तरी पण तुला काय बोलायचं आजच्या बदनाबद्दल एवढं लवकर बंद झालं तर. गोपेतून उठून आलोय. मला याने बघा याच्याकडे याने मला बोलवलं, त्या कारणामुळे मला यावं लागलं. बाकी भजन लवकर संपलं तर आता जेवू शकतो, लवकर घरी जाऊन झोपू शकतो. एक बरं झालं. पण आज तुला वाटतं आता लवकर संपलं तरी लवकर झोपणार. त्याची इच्छा. मी आता झालं सांगता सुप्रीमो बघा, मॅच बघा. झाले काय फुगीर बंद करून झालं असेल तर ते मसाला मस्ती फेकून टाक. अशा प्रकारे सगळं संपलंय. आता भेटू डायरेक्ट जेवायला जायचं ना. दुसरा काय आवडता छंद. तो अनिल वाट बघतोय. जय अनिल. ते विशाल सर आलेत थेट शिवडीवरून ना. विशाल दादा, तर तुझं मत काय आजच्या भजनाबद्दल. एकदम कडक झाला वन साईड. हा आता याला सागर भाऊ आजचं भजन तुला कसं वाटलं. लास्टला आलो, मला भजन वगैरे भेटलं नाही. घाबरला. झालंय सगळं. आलं दादाची इथे विषय आता सगळं संपलं तुम्हाला माहिती आहे. आता जेवणाचा विषय असणार. सिद्ध्या जेवायला काय. जेवायला शिरा पाव. बाकी काहीच नाही. भेटू जेवताना. बागुडे बा दादाचा सण आहे सण. स्मिथ स्मिथ. हे बघा याचा मुलगा आहे तो. जेवण आला शूटिंग बघतोय. जेवण डायरेक्ट घरी. तर आजचा दिवस संपला. तर आजचं सगळं भजन वगैरे सगळं झालं. जेवण वगैरे आता दादाने सोडलं मला. आता घरी चाललं. तुम्हाला आजचा ब्लॉग आजचं भजन कसं वाटलं, काही चांगलं वाटलं काय वाईट वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत जय साईनाथ.